मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पुढची गाथा घेऊन मग राहिलेलं तेवढं प्रकरण सुरू करू. पान नंबर 60, गाथा नंबर 42. गाथा पाठ. देहि वसंत विहरिहरवे जम अज्य विनमुनन्ति परम समाहित वेण विणो तो परमपुभणन्ति. देहस्थ है पर आजभी उत्कृष्ट समाधि तप बिना ना जान सकते हरिहर कहते उसे परमात्मा. आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्म प्रकाश ग्रंथ. परमात्म प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य सर्व संसारी जीव निश्चयाने परमात्मा आहे आणि पर्यायामध्ये परमात्मा अवस्थेला प्राप्त करू शकतात. जो जीव पुरुषार्थ करेल त्याच्या पुरुषार्थाच्या द्वारे आणि क्रमनिमित्त पर्यायाच्या द्वारे कार्याची नियमाने सिद्धी होणार. आपण आता मंदिरमध्ये स्वाध्यायाला घरनं आलो, क्रमनिमित्त पर्यायामुळे आलो का पुरुषार्थामुळे आलो? दोन्हीही आहे, पण पुरुषार्थाला मुख्य केलं गेलं आणि क्रमनिमित्त पर्यायाला गौण केलं गेलं. जेव्हा कोणी जीव पुरुषार्थ करून अहंकार करेल, मी पुरुषार्थ करून मंदिरला आलो, तो अहंकार रूपाने परिणत होतो. तेव्हा तिथे सांगणार क्रमनिमित्त पर्याय जशी होती तसा तुझा पुरुषार्थ झाला. पुरुषार्थामुळे तू आला नाही. आणि जो सर्वथा क्रमनिमित्त पर्यायावरतीच अवलंबून राहून पुरुषार्थ करायचा सोडून देतो, मग तेव्हा तिथे आचार्य सांगतात क्रमनिमित्त नावाची पर्याय, क्रमनिमित्त काही वेगळा नाही. जो तुमचा वर्तमानाचा पुरुषार्थ आहे तोच एक अपेक्षेने क्रमनिमित्त आहे. जी एका नाण्याच्या दोन्ही बाजू एका वेळेला असतात आणि एकाची मुख्यता असते आणि एकाची गौणता असते. तसं जो जीव पर्यायामध्ये पुरुषार्थ करेल तर तो पर्यायामध्ये कार्य परमात्मा बनू शकतो. मागटल्या गाथेमधला थोडा राहिलेला आहे. जैसे रूपी पदार्थ को नेत्र देखती है तो भी उससे पृथक रहते हैं, इसी प्रकार वह भी सबसे पृथक रहता है. हे प्रभाकर भट्ट, तुम उसी को परमात्मा जानो. जसं डोळ्याच्या द्वारे अनेक पदार्थाला विषयाला डोळा जाणतो, मग डोळा अनेक विषयाला जाणत असताना डोळा त्या इंद्रियाच्या विषयरूप होत नाही आणि इंद्रियाचे विषय डोळारूप होत नाही. ते जसे त्या ठिकाणी स्वतंत्र भिन्न आहेत, तसं आत्मा या संसारामध्ये राहत असताना संपूर्ण नेयाला अनंत भगवान जाणत असताना, अनंतामध्ये संपूर्ण नेयाकार प्रतिबिंबित होत असताना अनंत भगवान त्यांनी रूपाने परिणत होत नाही. तसं आपण पण अनेक पदार्थाला जाणतो आणि जाणत असताना सुद्धा आपलं ज्ञान
कधी परपदार्थ रूप होत नाही आणि परपदार्थ आपल्या ज्ञानरूप होत नाही. मग त्या सर्व पदार्थाला जाणणारा जो एक सामान्य रूपाने जीव आहे, आत्मा आहे, तोच परमात्मा आहे. त्याला सोडून अन्य दुसरा कोणी परमात्मा विश्वामध्ये नाही. ही याचप्रमाणे समयसारमध्ये काय केलेलं आहे, 320 नंबर गाथा तिथे आचार्याने दिली आणि या डोळ्याच्या उत्तमच्या माध्यमातून आत्म्याचा स्वभाव ज्ञाता द्रष्टा मात्र आहे. या 320 गाथेमध्ये काय केलं, त्याचं आचार्याने स्पष्टीकरण व्यवस्थित केलं. जी डोळ्याचे जे उदाहरण दिलं, मग तो डोळा त्याला उत्पन्न करत नाही, प्रगट करत नाही आणि त्याच्यामध्ये काही बदल करत नाही. तर 320 गाथेमध्ये गाथार्थ सांगताना सांगितलं, जैसे दृष्टी नेत्र दृश्य पदार्थ को मात्र दृश्य पदार्थाला मात्र पाहते, अर्थात करीत नाही, भोगत नाही, त्याप्रमाणे ज्ञानसुद्धा अकारक व अवेदक आहे आणि बंध मोक्ष कर्मोदय आणि निर्जरेला फक्त जाणते. तात्पर्य असे आहे की नेत्राप्रमाणे ज्ञानसुद्धा परद्रव्याचा करता भोगता नाही, फक्त ज्ञाताच आहे. म्हणजे इथे सांगितलं, समजा आपण स्वयंपाक करू लागलो आणि स्वयंपाक केल्यानंतर त्यावरती तवा ठेवून आपल्याला रोटल्या आधी करायचे. मग तो गॅस आपण पेटवला. मग त्या गॅस पेटवल्यानंतर जो डोळा आहे त्या डोळ्याने त्या गॅसच्या अग्नीला उत्पन्न केलं का? नाही. म्हणून तो करता नाही. तो डोळा त्या अग्नीला उष्णतेला भोगतो का? भोगत नाही. जी डोळा ज्याप्रमाणे अग्नीचा करता पण नाही आणि अग्नीचा भोगता नाही. डोळा फक्त अग्नी जळत असताना त्याला डोळा फक्त पाहतो, जाणतो. हवा आली थोडीशी तर तो अग्नी इकडे तिकडे हलतो. डोळ्याने काय केलं, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये होणाऱ्या क्रियेला फक्त जाणलं. त्याचं होणारं परिणाम त्याला भोगत नाही किंवा त्याच्यामध्ये कमी जास्तही करत नाही. तसं हा विश्वातील डोळा हा उदाहरण. ज्ञानासाठी डोळ्याची उपमा दिली आणि बहिरंगातल्या पदार्थाला, विश्वातल्या पदार्थाला नेयाची उपमा दिली. तो डोळा जसं त्या ठिकाणी अग्नीला उत्पन्न करत नाही, कमी जास्त करत नाही, फक्त अग्नी जशा प्रकारे जलत आहे तशाच प्रकारे डोळा त्या ठिकाणी फक्त पाहण्याचं कार्य करतो. मग अशाच प्रकारे काय केलं, जे कुंद भगवंताने सांगितलं तेच योगेंद्र देवाने सांगितलं की डोळा फक्त पाहतो आणि त्या सर्व पदार्थापासून वेगळा आहे. मग असा जो सर्वापासून भिन्न आहे आणि स्वसी अभिन्न आहे, परापासून भिन्न आहे आणि स्वसी अभिन्न आहे. जसं परापासून भिन्न आहे तसं स्वपासून भिन्न नाही. स्वसी अभिन्न आणि परापासून भिन्न असा डोळा जसा आहे तसा इथे प्रत्येक जीवाचा जो ज्ञान स्वभावरूप आत्मा आहे तो काय करतो, फक्त जाणण्याचं कार्य करतो. मग जो जाणणार आहे तो वेगळा स्वतंत्र आत्मा आहे. तो आत्मा आहे, तोच परमात्मा आहे, अन्य दुसरा कोणी नाही. हे तू जाण. पुढे
जो शुद्ध बुद्ध सर्वव्यापक सबसे अलिप्त शुद्ध आत्मा है। अब तो आत्मा किंवा परमात्मा कसा आहे? शुद्ध आहे. त्याच्यामध्ये अशुद्धी, रागादी परिणामाची अशुद्धी, कर्माची अशुद्धी नाही, पण तो शुद्ध आहे. बुद्ध म्हणजे एक ज्ञान मात्र आहे. ज्ञानाशिवाय अन्य कार्य करत नाही आणि सर्व व्यापक आहे. काय? सर्व व्यापक आहे. जसं अन्य धर्मियांनी काय केलं? त्यांनी मानलेला विष्णू हा कसा आहे? सर्व व्यापक आहे. मग तसंही ते आचार्याने सांगितलं, आत्मा कसा आहे? परमात्मा सर्व व्यापक आहे. मग आता सर्व व्यापक शब्दाचा अर्थ दोन दृष्टीने पाहायचा. एक सांगितलं व्यवहारण्याने, प्रत्येकाचा आत्मा त्याच्या त्याच्या शरीरामध्ये सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. म्हणून पर्याय दृष्टीने सूक्ष्म लब्ध अपर्याप्त निगोदी जीवापासून महामनुष्यापर्यंत प्रत्येकाचे आत्म्याचे प्रदेश आपल्यामध्ये सर्व ठिकाणी व्यापलेले आहेत. एक सर्व व्यापक शब्दाचा अर्थ एक सांगितला. दुसरा, समुद्घात 7 प्रकारचे आहेत. मग त्या 7 प्रकारच्या समुद्घातामध्ये केवली समुद्घात आहे. आणि केवली समुद्घातमध्ये शेवटच्या 8व्या समयामध्ये दंड, प्रतर, कपाट आणि लोकपुराण या 4थ्या समयामध्ये केवली भगवानचे आत्मप्रदेश संपूर्ण 3 लोकात व्यापलेले आहेत. म्हणून या अपेक्षेने सर्व व्यापकपणा सांगितला. तिसऱ्या अपेक्षेने सांगितलं केवली भगवंताचं केवल ज्ञान संपूर्ण 3 लोकामध्ये व्यापलेलं आहे. काय? केवली भगवंताचं केवल ज्ञान संपूर्ण 3 लोकांनी अलोकामध्ये सुद्धा व्यापलेलं आहे. मग आता इथे व्यापलेले शब्दाचे 2 अर्थ घेतले. एक, आत्मा ज्या शरीरामध्ये राहतो तेवढ्या सर्व क्षेत्रामध्ये सर्व व्यापक आहे. केवली भगवंताच्या समुद्घाताच्या वेळेला आत्म्याचे प्रदेश 3 लोकांमध्ये सर्व ठिकाणी व्यापले आणि ते क्षेत्र आत्म्याचे प्रदेश पसरण्याच्या अपेक्षेने सर्व व्यापक सांगितलं. आणि तिसरं, केवली भगवंताचं केवल ज्ञान सर्व व्यापक आहे. मग तिथे सांगताना काय सांगितलं? केवली भगवंताचं केवल ज्ञान लोक आलोकामध्ये व्यापून आहे. मग केवली भगवंताचं केवल ज्ञान लोक आलोकामध्ये व्यापलेलं आहे का? नाही. मग आचार्य म्हणतात केवली भगवंताचं केवल ज्ञान सुद्धा लोक आलोकामध्ये व्यापलेलं आहे. जाणण्याच्या अपेक्षेने, काय? जाणण्याच्या अपेक्षेने केवली भगवंताची केवल ज्ञान पर्याय लोक आलोकाला व्यापलेली आहे. जाणण्याच्या अपेक्षेने संपूर्ण पदार्थाला जाणतात म्हणून सर्व व्यापक आहे. आणि ज्या केवली भगवंताचं केवल ज्ञान झालेलं आहे त्यांचा आत्मा त्या संपूर्ण शरीरामध्ये व्यापलेला आहे. म्हणजे पर्याय केवल ज्ञान त्या आत्म्याच्या प्रदेशाच्या क्षेत्रामध्ये उत्पन्न झाले. ती केवल ज्ञान पर्याय संपूर्ण 3 लोकांमध्ये व्यापून नाही. एक सिद्धांत. पण जाणण्याच्या अपेक्षेने पाहिलं तर काय?
ते केवळ ज्ञान सर्व ठिकाणी व्यापलेलं आहे. समजा आत्ता आपल्याचा सूर्योदय झालेला आहे आणि संध्याकाळी 6:30 पावणे 7ला अंधकार होणार. मग सूर्य मावळला जाणार आणि आपण घरामध्ये काय करतो? ट्यूबलाईट लावतो. मग ट्यूबलाईटचा प्रकाश सर्व ठिकाणी व्यापलेला आहे का नाही? लाईट लावल्यानंतर प्रकाश सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. मग प्रकाश सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. व्यवहार काय? व्यवहार आहे. तो प्रकाश खोल्यामधील सर्व वस्तूला प्रकाशित करतो, तो पण व्यवहार आहे. आणि त्या ट्यूबलाईटमधला जो प्रकाश आहे, त्या इलेक्ट्रॉनिक म्हणा किंवा तार आहे, त्याच्यामध्येच प्रकाश आहे, अन्य ठिकाणी नाही. पण व्यवहाराने सर्व खोलीमध्ये प्रकाश व्यापला म्हणून व्यवहाराने सर्व व्यापक आहे. तसं केवली भगवान संपूर्ण लोक आलोकाला जाणतात, म्हणून ज्ञानाच्या अपेक्षेने सर्व व्यापक झाले. केवळ ज्ञान पर्याय आपल्या संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशामध्ये आहे आणि संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशामधून जाणलं म्हणून सर्व व्यापक आहे आणि सर्व नेयाला जाणतं ज्ञान म्हणून कसं आहे? सर्व व्यापक आहे. मग असा जो सर्व व्यापक आहे तो कसा आहे? अलिप्त आहे, सर्व पदार्थ शुद्ध आहे. उसका वितराग निर्विकल्प समाधि में स्थिर होकर ध्यान करो. माता सर्वापासून भिन्न असणारा लोकालोकातील संपूर्ण पदार्थाला प्रत्यक्ष जाणत असताना त्या पदार्थरूप न होता त्या पदार्थाचा निर्णय करतो. अशा शुद्ध आत्म्याला काय करतो? निर्विकल्प समाधी वितरागच्या द्वारे त्याचं ध्यान कर. म्हणजे जे परमात्मा बनले त्याचं ध्यान करा म्हटलं नाही. जे कार्य परमात्म्याचं ध्यान करायला सांगितलं नाही. आपल्या आपल्या कारण परमात्म्याचं ध्यान करा. पकडलं? जो केवल ज्ञानादि व्यक्तिरूप कार्य समयसार है, उसका कारणभूत वितराग स्वसंवेदन रूप निज भाव ही उपादेय है. मग जो कार्य समयसार आहे, व्यक्तिरूप केवल ज्ञानादि अनंत अरहंत आणि सिद्ध, हे कसे व्यक्तिरूप कार्य परमात्मा आहे. मग अशा व्यक्तिरूप कार्य परमात्म्याची सिद्धी ज्याच्या आधारे होते त्याचं जो कारण आहे, असा स्वतःचा कारण परमात्मा चारित्र्यगुण संपन्न आहे आणि त्याला स्वतःच्या ज्ञानाच्या द्वारे जाण अनुभव कर. असा स्वतःचा कारण परमात्मा ध्यानासाठी उपयोगी आहे. अन्य कोणीही ध्यानासाठी उपयोगी नाही. जेवढे जेवढे केवळ ज्ञानी झाले, मुक्तीला प्राप्त झाले, त्या प्रत्येक जीवाने आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याचं ध्यान करूनच कार्य परमात्मा झालेले आहे. आणि कार्य परमात्म्याचं ध्यान करून कधी कार्य परमात्मा झालेले नाही. मग असा ते भट्टारक त्या शिष्याला सांगतात. मग ते काय? मग तसा आपला आत्मा सुद्धा आत्ता या ठिकाणी डोळ्याच्या दृष्टांताप्रमाणे सर्व पदार्थाला जाणत असताना सुद्धा पदार्थरूप होत नाही. एक ज्ञान मात्र स्वरूप आहे असं आत्म्याचं श्रद्धा ज्ञान करून सामायिकमध्ये एकत्व विभक्त
अशा स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करताल तर पर्यायामध्ये एकदेश आंशिक शुद्धी सुरू झाली आणि तीच भविष्य काळामध्ये निमाणे कार्य परमात्मा तुम्ही बनू शकता. जे कार्य परमात्म्याचं कारणरूप आत्मा आत्ता आपल्यापाशी सर्वापाशी शुद्ध एकरूप आहे असं श्रद्धा ज्ञान करून मंदिरमध्ये आलो, देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात आलो, तर अशी खरी श्रद्धा ज्ञान करून इथून जावा आणि घरी जेव्हा टाईम मिळेल तर त्याचं कायला अनुचरण करा, ध्यान करा, चिंतन मनन करा, अनुभव करा. त्याला तुम्ही काय तो एकदेश कार्य परमात्मा होण्याची प्रक्रिया सुरू झाली. आपण समजा दूध घेतो दररोज, मग त्याची दररोज थोडी थोडी साय काढून आपण ठेवतो. तर ज्याने किती दिवसांनी काढतात ते बघायचं नाही. आपण साय काढून ठेवले आणि ज्या दिवशी आपल्याला फिरवायचं आहे मग त्या दिवशी काय करतो, ते फ्रीजमधलं पात्र बाहेर ठेवतो. मग बाहेर ठेवल्या लगेच त्याला रवीने फिरवतो का? मग काय करतो, त्याला 1 तास 2 तास त्याला ठेवतो. जी त्याच्यामधला जो एकदम घट्टपणा आहे तो जरा नॉर्मल होतो. मग तेव्हा आपण काय केलं, आता तर हाताने पण फिरवायला तयार नाही. इलेक्ट्रिक बॉस आहे, रवी आहे. मग समजा ते आपण पिन लावून एक बटन चालू केलं आणि तिथे एक फिरवले, मग कार्य सुरू झालं का नाही? झालं. लोणी निघण्याची क्रिया सुरू झाली. भलेही त्याच्या ठरलेल्या 10-15 मिनटं 20 मिनटं जे का असेल त्याच्यानंतर तो संपूर्ण लोणी तयार होईल. पण तुम्ही पहिल्यांदा जेव्हा फिरवला हात त्या बॉसचा, तेव्हापासून लोणी होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग ते दिसेल आपल्याला 10-15-20 मिनटाने. आणि लहान मुलगा म्हणला, कुठे लोणी दाखव, मला खायला द्या. बाळा जरा थांब, इथं बस तू, बघ मग तुला दिसेल. मग काय झालं, 15-20 मिनटानंतर आपण काय फिरवलं होतं, साय. आणि त्या रसाच्या रवीने काय केलं, त्याच्यामध्ये फिरून किती वस्तू तयार झाल्या, 2. त्याच्यामध्ये समजा सुरुवातीला पाणी नाही घातलं किंवा थोडं कोमट पाणी किंवा उन्हाळा पावसाळा बघून हमेशा गरम घातलं तर, उन्हाळ्यात गरम घातलं तर चालेल का, थंडीमध्ये थंड घातलं तर चालेल का. तिथे बुद्धी आपल्याकडे काम करते बरोबर. ऋतू पाहून त्याला पाणी गरम घालायचं का थंड घालायचं. मग तिथे थोड्या वेळानं आपण रवी फिरवल्यानंतर काय होतं, तिथे टंकेश्वर तुम्ही कधी फिरवला होता? फिरवलं ना. मग तिथे काय होतं, लोण्याचा गोळा वरती अद्दर तरंगतो. मग तिथे अर्धा किलो 1/2 किलो जेवढे काय आहे का नाही, पण तो तिथे अद्दर काय झाला वरती, तुम्ही तरंगाला लावलं का त्याला, तुम्ही फक्त रवी फिरवण्याचं काम करू लागला तर ठरलेल्या वेळेला त्या साईमधून काही भाग लोणी रूपाने तयार झाला आणि त्याच्यातला थोडा काही भाग जो बाकी आहे त्याला काय म्हणतात तुम्ही आता, ताक म्हणा. ठीक आहे, ताक झालं. ते थोडं पाणी टाकल्यामुळे काय झालं, ताक झालं. ताक तिथेच आणि त्याच्यावरती लोण्याचा गोळा आला. मग तुम्ही 2 कामासाठी 2 केलं का, एक लोणी काढण्यासाठी रवी फिरवली, मग त्याच्यातले जेवढे अंश परमाणू लोणी रूपाला प्राप्त झाले ते लोणी रूपाला प्राप्त झाले. मग त्याच्यातलं लोणी तुम्ही बाजूला काढलं. आता परत तिथे ताक आहे. परत त्याला नाही की 1-2 फिरवतं का नाही, फिरवतो का बरं,
आता इथं निघालं तर नाही, फिरवण्याची काय आवश्यकता आहे. परत आणि त्याला 1-2 वेळेला फिरवतो. मग पहिल्यांदा जे लोणी आलं तशा प्रकारे लोणी आलं आहे का? मग 2-3 वेळा फिरवल्यानंतर तुम्हाला पातळ फेस आलेला आहे. घट्ट. पण आपल्याला मिश्यावरची सुद्धा लोणी सोडायचं नाही तेवढं एक. तसा फेससुद्धा लोण्याचा तिथे सोडायचं नाही. मग तुम्ही त्याला काढता आणि परत तापाला ठेवलं. आता काय तापाला ठेवलं तुम्ही? लोणी. मग त्या अग्नीने काय केलं? काही 15-20 मिनिट अर्धा तासानंतर लोण्याचं तूप झालं. मग त्या लोण्यामधून तुम्हाला तूपच मिळालं का? बिरी आली कुठनं? तर बिरी आली कुठली? तुम्ही तर लोणी तापवलं आहे. साय होती, सायचं इरजण लावून तुम्ही लोणी काढलं. आता त्या लोण्यामध्ये बिरी कुठनं आली? म्हणजे तुम्ही फेस घेता ना वरचे हलके जे का असतात ते सगळे जळून काय होतात? किंवा त्याच्यामध्ये काही परमाणू असतात ते बिरी. मग आता 2 झाले की नाही? मग एक अग्नी एक पेटलेला आहे, एक लोण्याचा गोळा आहे, पण त्याच्यातून तूप पण झालं आणि बेरी पण आली. मग बेरी खायची का नाही? बेरी खायची का नाही? आधीच बेरी खायची का नाही? पूर्वी लहानपणी साखर घालून 48 मिनिटापर्यंत तुम्हाला खायला परवानगी आहे. 48 मिनिटानंतर त्याला खायचं नाही बेरीला, त्याच्यात जीवजंतू उत्पन्न होतात. मग आता ते तुम्ही घेतलेलं तापवलेलं लोणी तूप झालं. मग आता त्याला काय करता? कशाने ओतता? एक गाळणी म्हणा किंवा कापड म्हणा, जे का असेल, जेवढं येतं तोपर्यंत तेवढं व्यवस्थिशीर ओततो. नंतर गाळणी ठेवून त्याच्यावरती ते ओततो. मग गाळणीने काय काम केलं? तूप खाली सोडलं आणि बेरी वरती धरली. मग ती चाळणी कसं आहे? चाळणी, अग्नी, हे सगळे आपल्याला आत्म्याचे सोपर कसं आहे, तुम्ही कोण आहे तर तुम्ही कोण नाही, हे सगळे दृष्टांत आचरणी जे आपल्या समोर दिलेले आहेत. ती गाळणी जशी तूप पातळला खाली सोडते आणि बेरीला वरती ठेवते. मग तसं तुपाच्या ठिकाणी शुद्ध आत्मा आणि द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म त्याच्यासारखी आहेत. जे सगळ्या गोष्टी तुम्हाला एकच विभक्त आत्म्याची ओळख करून देतात की नाही? देतात. पण करायचं का न करायचं आपण ठरवा. आणि जेवढं आपण अध्ययन करू, श्रद्धान करू, त्या रूपाने परिणती करू, पुरुषार्थ करू, तर कार्याची सिद्धी नियमाने एक दिवस माझ्यामध्ये होणार आहे. ते आचार्य त्या शिष्याला सांगतात, तसं आपल्याला सांगतात. हे गृहीत धरून आपण त्याप्रमाणे आपला शुद्ध आत्माच उपाधी आहे. तर पान नंबर 61 वरती 42 नंबर गाथेचं शीर्षक आहे, आगे वह शुद्ध आत्मा यद्यपि देह में रहता है तो भी परम समाधि के अभाव से हरिहरादिक भी जिसे प्रत्यक्ष नहीं जान सकते हैं वह परमात्मा है, ऐसा कहते हैं. मग का सांगितलं? हा शुद्ध आत्मा यद्यपि व्यवहारणे देहामध्ये राहतो, अनुपचरित अर्थभूत व्यवहारणे नाही. माझ्या देहामध्ये राहत असताना, शुद्ध ज्ञानदर्शन स्वरूप असताना ते कोण? हरिहरादिक काय करतात? ध्यान करत नाहीत, सामायिक करत नाहीत. म्हणून त्यांना काय होतं? त्यांच्या स्वतःचा शुद्ध आत्मा त्यांना प्रत्यक्ष जाणीवेत येत नाही. म्हणजे तुम्ही हरिहरादिक जरी झाला तरी काय झालं?
हरिहरादी त्याला खाली त्याचं स्पष्टीकरण करणार आहेत. मग त्यांच्यामध्ये असताना सुद्धा तर ते त्यांना प्रत्यक्ष जाणत नाही. मग जाणत नसेल तरी तो परमात्मा त्यांच्यापाशी विद्यमान आहे. काय एखाद्या व्यक्तीने साखर घरात आहे आणि त्याने साखर खाल्ली नाही, मग साखरेची गोडी कमी होणार का? नाही. आणि कोणी साखर खाल्ली म्हणून गोडी वाढणार आहे का? तुम्ही त्या साखरेला ग्रहण करा किंवा न करा, तो साखरेचा गोडी स्वभाव पूर्वीपासूनच आहे. आदिनाथाच्या वेळेला साखर होती का? आदिनाथाच्या वेळेला साखर होत्या का? सूर्यकांतबाई, आदिनाथाच्या वेळेला साखर होती का? साखर कारखाने होते का? साखर कारखाने नव्हते, तरी सुद्धा साखर होती. जसं समजा एक 40-50 वर्ष मागे जावा, आपल्याला ते मोरच साखर मिळत होती, छोटी छोटी. त्याला मोरच साखरच म्हणतो आपण. तो पण एक गुळाच्या माध्यमातून केलेला पाकाच्या माध्यमात आहे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा होती, नाही अशी नाही. फॅक्टरी तुमच्या साखर कारखाने नसले तरी सुद्धा साखर करण्याची प्रक्रिया काही ना काही होती त्या ठिकाणी. समजा सर्वथाच गुळ होतं असं नाही, मग तिथे साखर पण आहे आणि गुळ पण आहे. पण ती जरी तांबडी जी मोरच साखर होती ती पण साखरच म्हटली जाते, आणि त्याला म्हटलं जातं शुद्ध साखर. आणि आपण जे खातो ती साखर सगळी शुद्ध नाही, सगळी अशुद्ध आहे. म्हणून तर महाराजांना आपण त्याला काय करतो, धुवून साखर त्याला खाऊ घालतो, म्हणजे त्याच्यातली अशुद्धी तिथे नष्ट होते. मग असा तो आत्मा त्यांच्यामध्ये असून सुद्धा ते जाणत नाही, तरी तो तिथे परमात्मा रूपाने विद्यमान आहे. दोहार्थ. देह में रहते हुए भी आज तक जिसे परम समाधि व तप के बिना हरिहर आदि भी नहीं जान पाए हैं, उसे परमात्मा कहते हैं. प्रत्येकाच्या देहामध्ये प्रत्येकाचा आत्मा राहत असताना सुद्धा अनादी कालापासून आजपर्यंत अशा परमसमाधी सामायिक ध्यानाच्या वेळेला किंवा अंतरंग आणि बहिरंग 12 प्रकारचे तपाच्या सुद्धा न केल्यामुळे ते हरिहराधिक सुद्धा त्या परमात्म्याला जाणू शकले नाहीत. पण तो परमात्मा त्यांच्यापाशी पण आहे, अरिहंत सिद्धापाशी पण आहे, आणि आपल्या प्रत्येकापाशी पण आहे. मग ते हरिहराधिक जाणले नाही. तसं मीही अनादी कालाच्या संसारामध्ये अशा माझ्या कारण परमात्म्याचं मी ध्यान केलं नाही, ज्ञान केलं नाही, श्रद्धान केलं नाही, अनुचरण केलं नाही. म्हणून मी पण कसं आहे, त्या हरिहराधिकाच्याच लाईनमध्ये बसलेले आहोत ते सांगतात. टीका. परमात्मा स्वभाव से भिन्न शरीर में. मग परमात्मा कसा आहे, चैतन्य ज्ञान दर्शन मात्र ज्याचं शरीर आहे असा तो शरीरापासून भिन्न आहे. हे कोणतं आहे, अनुपचरित असद्भुत व्यवहारने की अपेक्षा रहता है. अनुपचरित असद्भुत व्यवहारणे प्रत्येकाचा परमात्मा त्यांच्या शरीरामध्ये राहतो. साखरेचा डब्बा, तुपाचा डब्बा, तेलाचा डब्बा, सगळे काय आहे, त्या डब्यावरती त्या ठेवलेल्या पदार्थाचा आरोप करणे. तसं अनुपचरित असद्भुत वर्णेने तो शरीरामध्ये राहतो. तो भी जिसे हरिहर जैसे चतुर पुरुष भी आज तक भी नहीं जानते हैं. मासे महान होणारे हरिहराधिक पुरुष सुद्धा त्यांनी त्या शुद्ध आत्म्याला जाणलं नाही, म्हणून मिथ्यादृष्टी राहिले.
अज्ञानी राहिले म्हणून आजपर्यंत संसारामध्ये परिभ्रमण करत आहेत. जानते नहीं है किसके बिना वीतराग निर्विकल्प नित्यानंद अद्वितीय सुखरूप अमृत के रस के आस्वाद रूप परम समाधिभूत महातप के बिना नहीं जानते हैं, उसे वीतराग सर्वज्ञ परमात्मा कहते हैं. मग असे ते जीव मिथ्यादृष्टी राहिल्यामुळे, मग जो मिथ्यादृष्टी आहे तो स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जो जाणत नाही, अनुभव करत नाही, वीतराग रूपाने परिणती करत नाही, तो मिथ्यादृष्टी. मग अशा आत्म्याला न जाणल्यामुळे ते काय झाले, तपसुद्धा केले नाही, अनुभव केला नाही, तरी त्या प्रत्येकांच्या शरीरामध्ये असणारा आत्मा तो कसा आहे, स्वभावाने वीतराग आहे आणि सर्वज्ञ आहे. असा परमात्मा भगवान सांगतात की तुमच्या देहरूपी देहालयामध्ये सुद्धा तुमचा कारण परमात्मा देहामध्ये राहून सुद्धा देहरूप झाला नाही, भूतकाळामध्ये झाला नाही, वर्तमान काळामध्ये होणार नाही आणि भविष्य काळामध्ये सुद्धा होणार नाहीच. जसे वीतराग सर्वज्ञ परमात्मा सांगतात, जे तीन लोकांचे नाथ सर्वज्ञ भगवान सांगतात, तुम्ही आत्ता कारण परमात्मा तुमच्यापाशी शुद्ध आहे, त्या शुद्धाला शुद्ध रूपाने जाणताल तर तो तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष विषय होऊ शकतो. जो प्रयत्न करेल त्याला प्राप्त होणार आहे आणि जो प्रयत्न करत नाही त्याला प्राप्ती होत नाही. मग आजपर्यंत आपल्याला प्राप्ती का झाली नाही, आपण सम्यक पुरुषार्थ केला नाही. आपल्या कारण परमात्म्याला जाणण्याचं, श्रद्धा करण्याचं, अनुचरण करण्याचं आणि आपल्या कारण परमात्म्याला सोडून आपल्या शरीराबद्दल आपले होणारे रागद्वेषादी परिणाम, कुटुंब परिवार धनधान्य संपत्ती याच्याबद्दल विश्वास भरपूर केला, श्रद्धा दृढ केली. मग परद्रव्याबद्दल श्रद्धा, परद्रव्याचं ज्ञान आणि परद्रव्याचं अनुचरण केल्यामुळे आजपर्यंत आपण संसारामध्ये परिभ्रमण करत आहोत. आणि या अनादिकालाच्या संसारामध्ये एक वेळेला जरी प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त केला तर अशुद्ध आत्म्याचा अनुभव केला असता तर आज आपण अनंत सिद्ध भगवान जिथे विराजमान आहे तिथे सुद्धा आज आपण जाऊन राहिलो वाटतो. आत्तापर्यंत कार्य नाही केलं ठीक आहे, पण इथून तर पुढे पुरुषार्थ करताल तर कार्याची सिद्धी होऊ शकते. जे आचार्य, जे कार्य तुम्ही जीव करू शकता आणि तुम्हाला होऊ शकतं, तेच कार्य आचार्य ते सांगतात. न होणारं कार्य ते सांगितलेलं नाही. पुढे सांगतात, यह किसी का प्रश्न है कि पूर्वों में कोई जीव जिन दीक्षा धारण कर व्यवहार निश्चय रूप रत्नत्र की आराधना कर महान पुण्य का उपार्जन करके अज्ञान भाव से निदान बंद करने के बाद स्वर्ग में उत्पन्न होता है, वहाँ से आकर मनुष्य होता है, वह तीन खंड का स्वामी वासुदेव हरि कहलाता है. मग हे हरिहराधिक जे अन्य मतामध्ये सांगितले ते हरिहराधिक या ठिकाणी नाही. कोणाला म्हटलं, जे जीव आत्ता वर्तमानामध्ये तीन खंडाचे अधिपती आहेत, जे त्याला कामनाचं
अर्धचक्रवर्ती. मग पूर्वभावामध्ये ते जीव जिन कुळामध्ये उत्पन्न झाले, जिन दीक्षा धारण केली आणि जिन दीक्षा धारण करून काय केलं, निश्चय व्यवहार रत्नत्रयाची आराधना पण केली. निश्चय रत्नत्र म्हणजे स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान केलं, निश्चय आराधना. 28 मूलगुणाचं पालन केलं, व्यवहार रत्नत्रय जे निश्चय आणि व्यवहार रत्नत्रय दोन्ही पालन पण केले. आणि त्यामुळे काय झालं, सातिशय पुण्य पण बांधलं गेलं, पुण्य पण उपार्जन केले. म्हणजे इथेपर्यंत तर ते काय होते, सम्यक दृष्टी होते. मग पुढे गेलं अज्ञान भावसे. मग जो आत्मा स्वयं ज्ञानी होता, स्वयं ज्ञानी झाला होता, तोच आत्मा स्वयं अज्ञानी होतो, अज्ञान झाला. मिथ्यात्व कर्माच्या उदयामुळे जीव मिथ्यादृष्टी होतो असा नियम नाही. आगमभाषा काय सांगेल, जीवाला मिथ्यात्व कर्माच्या उदयामुळे जीव मिथ्यादृष्टी झाला. बरोबर. जसं समंत्रभद्र आचार्याने रत्नश्रावकाचारमध्ये दुधाला, दूध स्वभावाने गोड आहे, पण ते दूध काय केलेलं आहे, कडू भोपळ्यामध्ये ठेवलेलं आहे. मात्र दुधाचा स्वभाव गोड आहे आणि कडू भोपळ्यामध्ये त्याचा संपर्क आला, तर आता ते दूध कसं झालं, कडू. मग दुधाचा स्वभाव कडवट नाही, दुधाचा स्वभाव मधुर गोड आहे. पण भोपळा कडू असल्यामुळे त्या दुधामध्ये कडवटपणा आला. तसं दुधाच्या ठिकाणी ज्ञान स्वच्छ निर्मल शुद्ध गोड आहे आणि श्रद्धेच्या ठिकाणी भोपळा कडू आहे. मग श्रद्धेचं मिथ्यात्रूप परिणमन, त्यामुळे त्या ज्ञानाला सुद्धा अज्ञान म्हटलं. म्हणजे तो काय करतो, तो स्वयं जीवच पहिले अज्ञानी होता, मुनी झाला, तपश्चर्या केली, तिथेपर्यंत ज्ञानी होता, आणि तोच जीव परत स्वयं अज्ञान रूपाने परिणत झाला. बहिरंगातल्या वस्तूने त्याला अज्ञानी केलं नाही. मिथ्यात्व कर्माच्या उदयामुळे तो अज्ञानी झाला नाही. जीव स्वयमेव अज्ञान रूपाने, विपरीत श्रद्धान रूपाने परिणमन करेल, तेव्हा तो जीव स्वयं मिथ्यादृष्टी होतो, दुसऱ्याच्या कारणाने नाही. मग त्याच्यासाठी समयसारमध्ये कुंदकुंदानी गाथा लिहिल्या, अमृतचंद्र जयसेन आचार्यांनी टीका लिहिली. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, माती जी आहे ती माती प्रत्येक ठिकाणी मातीचा रंग वेगळा वेगळा असतो. आपल्या इथे बहुलता काळी माती भेटते, काही काही ठिकाणी तांबडी माती असते, म्हणजे असे अनेक प्रकारचे रंग असतात. मग तिथे आचार्याने उदाहरणं दिलं की एक शंख आहे पांढरा. मग तो पांढरा शंख काय आहे, स्वभावाने पांढरा आहे. त्या शंखाला मातीमध्ये ठेवलं, मातीमध्ये तो शंख पडलेला आहे. माती काळी आहे आणि शंख पांढरा आहे. शंखाच्या ठिकाणी आत्मा आहे आणि मातीच्या ठिकाणी कर्म आहे. मग तो शंख जसं त्या मातीमध्ये पडलेला आहे, तसा आत्मा कर्मरूपी मातीमध्ये शरीरामध्ये पडलेला आहे. मग समजा असे 2, 4, 5 शंख आहे,
आणि माती सर्वांसाठी सामान्य कृष्ण रंगाची एक आहे. कालांतराने 6 शंकामधील 5 शंक कृष्ण झाले. काय झाले? 5 शंक कृष्ण अवस्थेला प्राप्त झाले आणि 1 शंक पांढरा राहिला. मग आता कोण काळं केलं शंकाला? मातीने केलं का? मातीमध्ये पडलेला आहे, निमित्त आहे. मग तिथे काय सांगितलं आचार्यांनी? ज्या पांढऱ्या शंकाने स्वयमेव मातीला ग्रहण केलेला आहे, शंक स्वयं मातीला ग्रहण करेल तेच शंक कृष्ण रूपाने परिणत झाले. आणि जो शंक मातीला ग्रहण केला नाही तो शंक शुक्ल रूपाने राहिला. मग बहिरंगातली माती कर्म परपदार्थ तुम्हाला मिथ्या दृष्टी करत नाहीत. जर ती पांढरी माती शंकाला जर काळी करत असेल, मग 6वा जो शंक आहे तो काळा का झाला नाही? जर निमित्त करत असेल, उपादान जर स्वयंपरिणमन करत नसेल, निमित्त जर करत असेल, मग 6वा शंक सुद्धा कृष्ण व्हायला पाहिजे ना. एक उदाहरण दिलं. दुसरं सांगितलं की त्या ठिकाणी दुसऱ्या क्षेत्रामध्ये अनेक काही शंक पडलेले आहेत बऱ्याच दिवसापासून, पण ते शंक कृष्ण झालेच नाहीत, पांढरेच आहेत. मग ती माती त्याला कृष्ण करू शकत नाही. शंक स्वयं आपला श्वेत स्वभाव सोडून मातीला ग्रहण करेल तेव्हा शंक स्वयमेव कृष्ण रूपाने परिणत झालेला आहे, माती कृष्ण रूपाने परिणत झालेली नाही. माती कृष्ण रूपाने परिणत का झाली नाही? तर माती स्वभावाने कृष्णच आहे. मग जी कृष्ण आहे त्याला कृष्ण रूपाने परिणमन करण्याची आवश्यकता नाही. आणि जो शंख पांढरा होता तोच कृष्ण अवस्थेला प्राप्त झाला. मग तसं हाच आपला जीव काय करतो? अनेक वेळेला आपण पण मुनी झालो, पण अशाच प्रकारे काय केलं? निदान बांधले, अज्ञान भावाने निदान बांधलं. काय बांधलं? मला या केलेल्या तपश्चर्येचं फळ भविष्य काळामध्ये असं वैभव प्राप्त होऊ दे. मग आपल्याच केलेल्या पुण्यानुबंधी पाप, काय पुण्यानुबंधी पाप, मुनी होते, निश्चय व्यवहार रत्नत्रयाचं पालन करत होते, पुण्य बांधलं होतं, पण निदान काय केलं? भविष्य काळामध्ये मला अशा वस्तूची उपलब्धी होऊ दे, अशा या केलेला निदान. म्हणून तत्त्वसूत्रामध्ये उमास्वामी आचार्यांनी व्रतीचं लक्षण काय केलं? निशल्यो व्रती. मग शल्य किती प्रकारचे? 3. कोणकोणते? माया, निदान आणि मिथ्यात्व. मग मायाचारी हेही एक शल्य आहे. निदान केलेल्या तपश्चर्येचं फळ मला भविष्य काळामध्ये अशा अशा वस्तूची प्राप्ती होऊ दे, हे निदान. आणि तिसरा मिथ्यात्व. मग या 3 प्रकारच्या परिणामाच्या द्वारे
जीव का होतो, जो सम्यदृष्टी होता तोच अज्ञानी झाला, अज्ञान भाव करतो आणि तेव्हा निदान बांधतो. मग मुनी अवस्थेमध्ये निदान बांधलं. मग निदान बांधण्याच्या वेळेला सम्यक दर्शन सुटलेलं असतं. प्रथमशम सम्यक दर्शनमध्ये निदान बांधत नाही. शाईक सम्यदृष्टी निदान बांधत नाही. म्हणजे प्रथमशम सम्यदृष्टी, शाईक सम्यदृष्टी, द्वितीयोक्षम सम्यदृष्टी जीव निदान बांधत नाहीत. मग तर क्षोक्षम सम्यदृष्टी जीव निदान बांधतो. कोण? क्षोक्षम सम्यदृष्टी जीव निदान बांधतो. त्याला त्याचं क्षोक्षम सम्यक दर्शन सुटून तो मिथ्यात्वाला प्राप्त होतो तेवढ्या काळापर्यंत. नंतर परत सम्यक दर्शन प्राप्त करेल, जी तिथून मुनी बांधून निदान बांधून काय केले, स्वर्गामध्ये उत्पन्न झाले. मग तिथून आयुष्य संपल्यानंतर मनुष्यभवामध्ये परत येतात. म्हणजे पूर्वी मनुष्यभवामध्ये जैन कुळामध्येच होते. मुनी दीक्षा घेतली, निदान बांधलं, तिथून स्वर्गाला गेले. तिथेही जैन सम्यदृष्टी होते. तिथून परत तिसऱ्या भावात परत जैन कुळामध्ये उत्पन्न झाले. पण हे 63 चलाका पुरुष जिन धर्मामध्येच उत्पन्न होतात. अन्य कुळामध्ये 63 चलाका पुरुषाची उत्पत्ती होत नाही. म्हणजे परत मनुष्य जैन मिळून जैन कुळच मिळाला त्यांना. आणि तिथे काय झाले, ते जीव निदान 3 खंडाचे स्वामी झाले. म्हणजे अर्धचक्रवर्ती झाले. त्यांनाच वासुदेव किंवा हरी म्हणतात. ते अन्य लोकांमध्ये हरिहर ते वेगळे. आणि जिन धर्मामध्ये 3 खंडाचा राजा आहे, त्याला स्वामीला हरी म्हणतात. और कोई जीव इसी भव में जिन दीक्षा लेकर विशिष्ट समाधि के बल से पुण्य बंध करता है, उसके बाद पूर्वकृत चारित्र मोह के उदय से विषयों में लीन हो रुद्र हर कहलाता है. मग जो जीव एक मुनी दीक्षा घेऊन निदान बांधून परत आला, 3 खंडाचा अधिपती आहे, तोच हरी. आणि जो दुसरा जीव आहे, जिने दीक्षा घेतली, समाधीच्या द्वारे विशिष्ट पुण्यबंध बांधलं, पण परत काय झालं, चारित्र मोहाच्या उदयामुळे तो काय झाला, विषयामध्ये लीन झाला. त्यालाच काय म्हटलं, रुद्र. रुद्र किती आहेत जैन धर्मामध्ये? रुद्र किती? 11 का 12? रुद्र समजा 12 रुद्र आहे. मग या 12 रुद्रांची उत्पत्ती कशी होते? मग काय म्हटलं, एक मुनी आणि आरिका हे चारित्र मोहण्याच्या द्वारे भ्रष्ट होतात आणि त्यांचा संयोग होतो. आणि त्यांच्या संयोगामध्ये रुद्र उत्पन्न होतात. अन्य धर्मामध्ये पण रुद्र आहे. मग इथे काय झाले, मुनी आणि आरिकेच्या चारित्र भ्रष्ट झाल्यानंतर त्यांच्या दोघांच्या संयोगात उत्पन्न झालेला तो रुद्र, तो हरी, त्याला हरी किंवा रुद्र म्हटलं जातं. मग हे रुद्र भलेही 1-2 भवानंतर निमाणे मोक्षाला जाणारे असतात. 63 शलाका पुरुषामधील जे सर्व पुरुष आहेत ते काय आहेत, आत्ता जरी भ्रष्ट झाले चारित्र मोहाच्या द्वारे, पण निमाणे ते पुढे काय होणार आहेत,
निर्वाणाला जाणार आहेत. म्हणजे एक भाव जरी त्यांचा चारित्र मोहाचादरे बिघडला तरी तिथे काय होणार आहे? निर्वाणाला जाणार आहे. जसं तुम्ही पूजा करण्याच्या अगोदर मंगलाष्टक म्हणता, मग त्या मंगलाष्टकमध्ये काय म्हणता तुम्ही? श्रीमंतो भरतेश्वर प्रभूतयो ए चक्रिणा द्वादश ए विष्णू प्रतिविष्णू लांगल घरा सप्तोत्तरा विंशती त्रैकाले प्रतित्रिषट्टी पुरुषा कुर्वंतु ते मंगलम. या 63 शलाका पुरुषाला तुम्ही काय करता? पुष्पांजली देता का नाही? मग ही कोणाला देता? त्यांना विष्णू प्रतिविष्णू म्हणजे सगळे आले की नाही, अर्धचक्रवर्ती आधी, त्यांना पुष्पांजली दिली की नाही? कुठे दिली? ते भावी काळामध्ये भावी नैगम्याने त्यांना तुम्ही पुष्पांजली देता, एवंभूत ज्ञाने नाही. मग इथे पूजेमध्ये सुद्धा म्हणताना त्यांना ते 63 शलाका पुरुष आहेत, मग त्यांना पण त्या ठिकाणी तुम्ही तांदूळ प्रक्षेपण करता. एक भूतकाळातले होऊन गेलेले त्यांच्या अपेक्षेने वर्तमान काळामध्ये विधी क्षेत्रामध्ये त्यांना, आणि जे भविष्य काळामध्ये त्यावेळेला त्या सम्यक असतील त्यांना त्या ठिकाणी तुम्ही काय करता? पुष्पांजली अर्पित करता. भूतकाळातल्या 24ची पूजा करतो नाही सिद्ध चित्रामध्ये. माता ते सगळे भूतकाळातले तीर्थंकर सगळे नरकातून येणार आहे, स्वर्गातून कोणी येणार नाही, सगळे नरकातून. माता तुम्ही त्यांना आरोग्य देता, मग एवंभूत ज्ञाने देता का भावी नैगम्याने? म्हणजे आत्ता ते कुठेही असू दे त्यांना आपण लक्ष केलं नाही. ते जीव जेव्हा भविष्य काळामध्ये मुनी बनतील त्या भावी नैगम्याने त्रिकाली 72ची पूजा करतो. जे होऊन गेलेले भूत नैगम्य, वर्तमानमध्ये ते एवंभूत नाही, आणि भविष्य काळामध्ये होणारे भावी नैगम्य. मग तसं हे जीव काय करतात? रुद्र होतात. म्हणून त्यांनी काय सांगितलं? अन्य धर्मामध्ये जे आहे महादेवाची पिंड ती काय आहे? लिंग आणि योनी आहे. मग ज्याला हे रुद्र जे आहे तीव्र कामासक्त होतात, त्या रुद्रापाशी एवढी ताकद असते की त्यांना कोणी मारू शकत नाही. मग हे अशा क्रीडेच्या वेळेला त्यांचं काय म्हणतं? लिंग छेदलं जातं. मग ते व्यंतरून काय करतात? मग तेव्हा तिथे काय केलं? स्त्री आणि पुरुषाची लिंग आणि योनीची रचना केली ते. म्हणून तिथे जिन धर्मामध्ये पूजनीय नाही त्या ठिकाणी. म्हणून मग हे काय करतात? असे त्या पूर्वभावामध्ये जे मुनी होऊन सुद्धा चारित्र मोहाच्याद्वारे भ्रष्ट होतात, पण नियमाने पुढील भावामध्ये 1-2 भावात मोक्षाला जातात. नारद शुल्लक असतो, नारद जे ना कळीचा नारद, ते शुल्लक असतात. 11 अंगाचे पाठी असतात, त्यांना आकाशगामिनी विद्या असते. भरत क्षेत्रामधून विदेह क्षेत्रात जातात. नारद विदेह क्षेत्रात गेला का? प्रथमाने वाचलं का नाही? द्रौपदीचं हरण झालं. कसं काय? नारद ज्या वेळेला त्यांच्या महलामध्ये आला तर द्रौपदीने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, आणि त्यानं द्रौपदीचं चित्र काढून घातकी खंडामध्ये गेला आणि तिथे त्या चक्रवर्तीला दाखवला. तिथून तो चक्रवर्तीला उचलून नेला. म्हणजे नारायण तिथे विदेह गेला नाही क्षेत्रामध्ये. जी आकाशगामिनी विद्याच्याद्वारे त्यांना जातं आणि त्यांचं कामच भांडणं लावायचं आहे. तरीसुद्धा ते जीव इथून स्वर्गात जातात, परत मनुष्यामध्ये मुनीहून मोक्षाला जातात. जे चारित्रामध्ये तुम्ही कमी जास्त भ्रष्ट जरी झाला, ज्ञानामध्ये जरी कमी असेल, पण श्रद्धा जी आहे
श्रद्धेला भ्रष्ट होऊ देऊ नका. मी द्रव्यदृष्टीने अनादि अनंत शुद्ध कारण परमात्माच आहे. भलेही पर्यायामध्ये अशुद्ध रागद्वेषाही कर्म आहे, संसार आहे, हे सगळं आहे, पण माझ्या स्वभावामध्ये हे नाही आणि मी याच्याहून भिन्न आहे. मग असा परमात्मा त्यांच्यामध्ये सुद्धा होता, पण त्यांनी ध्यान करून जाणलं नाही. पण त्यांना झालं ना, मग मला होणार नाही असा उलटा विचार करू नका. मी प्रयत्न पुरुषार्थ करेल तर माझ्या शुद्ध आत्म्याचं ध्यानसुद्धा मी करून सम्यक्दृष्टीहून निर्वाणाला जाऊ शकतो, असं आपण स्वतः आपल्याला संबोधन कराल तर आपल्या कार्याची सिद्धी होते. मग त्यांना नाही झालं तर आम्हाला कुठलं होणार? म्हणून बसला तर पुढे कधीच कार्याची सिद्धी होऊ शकणार नाही. ओम. स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. निष्कषाय स्वरूप आहे. निरद्वंद स्वरूप आहे. पंच परावर्तनाने रहित आहे. पंचेंद्रिय व्यापार रहित आहे. पंचम गती प्राप्त स्वरूप आहे. शुद्ध पंचम पारणामिक भाव स्वरूप आहे. पंचेंद्रिय व्यापार रहित आहे. शुद्ध चैतन्य ज्ञान मात्र व्यापार स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. आहे. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये तवतानं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये तवतानं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये तवतानं ओम विसर्जन. जावाणी के ज्ञान ते तुझे लोकालो सोवाणी मत नमो सदा देतो लोक देव भजो अरहंत निता गुरुदेवो निर्ग्रह दया धर्म पालो सदा यही मुक्तिदातं.
सिद्धांत शास्त्र की जय, जिनवाणी माता की जय, 24 भगवान की जय, अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय, आचार्य श्री योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय, आचार्य श्री शांतिसागर महाराज परम पूज्य मणि वीर सागर महाराज की जय, 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय, आदिनाथ भगवान की जय, तो शुद्धात्म तत्व की जय। नमस्ते नमस्ते नमस्ते। कोणचं? हां, प्रवेशिकेचं? हां.